मित्रांनो नमस्कार. आपल्या भटकंती या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण श्री क्षेत्र नारायणपूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे दत्त महाराजांचं गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत. आता हा जो समोर दिसतोय हा पुरंदर किल्ला आणि या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यालाच श्री क्षेत्र नारायणपूर वसलेलं आहे. नारायणपूर येथेच दत्ताचं प्रसिद्ध असं ठाणं आहे. नारायणपूरच्या शेजारीच आपल्याला हा वज्रगड किल्ला दिसतोय आणि ही समोर दिसते ती पुरंदरची रांग. या ठिकाणी गाड्यांचं पार्किंग आहे. नारायणपूरला आल्यानंतर आपल्याला किल्ले पुरंदर, किल्ले वज्रगड आणि हा पलीकडे जो छोटासा एक सुळकी दिसते त्याला सूर्य पर्वत असं म्हणतात, हे सुद्धा आपण या ठिकाणी आल्यावर पाहू शकतो. नारायणपूर येथे पोहोचल्यानंतर समोरच आपल्याला श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र नारायणपूर असा सुंदर व आकर्षक बोर्ड दिसतो. मंदिरात पोहोचल्यानंतर समोरच श्री दत्तात्रय महाराजांची अतिशय सुंदर व आकर्षक अशी मूर्ती होती. त्या मूर्तीचे दर्शन घेऊन पुढे निघालो. मंदिरात गेल्यावर समोरच नारायण महाराजांचा एक पूर्णाकृती पुतळा दिसला. त्या पुतळ्याचे दर्शन घेतले. आजूबाजूला फुलांची खूप सुंदर अशी सजावट केलेली होती. सगळीकडे खूप जोरदार असा आवाज येत होता, कारण आज गर्दी खूप होती. शेजारीच अजून एक पुतळा होता. त्या पुतळ्याचे दर्शन घेतले. आजूबाजूला लोकांची खूप वर्दळ चालू होती आणि त्या वर्दळीतून हळूहळू पुढे निघालो. मंदिराच्या शेजारी भगवान शिवशंभूचे अतिशय प्राचीन, आकर्षक व दिमाखात उभे असणारे मंदिर आहे. हे मंदिर पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी होते. आजही या ठिकाणी खूप गर्दी आहे. आपण मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने पाहायला मिळतात. त्यामध्ये पेढे, बर्फी, नारळ, उदबत्ती, हार, वेगवेगळी खेळणी अशा प्रकारची अनेक दुकाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या बरोबर समोर नारायण महाराज, एक गाय व एक वासरू यांचे सुंदर असे कलाचित्र रेखाटलेले आहे आणि या समोरच्याच बिल्डिंगमध्ये प्रसादाची सोय केलेली असते. आतमध्ये आल्यावर अतिशय व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने भात, आमटी, बुंदी यांचा प्रसाद आम्हाला खायला मिळाला. त्यामध्ये जिलेबीही होती. पोट भरून आम्ही त्या प्रसादाचा आनंद घेतला. आतमध्ये भोजन कक्षात खूप मोठ्या प्रमाणावर भाविकांची प्रसाद घेण्यासाठी गर्दी होती. प्रसाद घेतल्यानंतर मंदिरातून बाहेर पडलो.
बाहेर आल्यावर अनेक शेतकरी भाजीपाला विकत होते. तेथूनच पुढे एक मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. समोरून पुरंदर किल्ला कसा दिसतो हे पाहिले आणि शेवटी साष्टांग नमस्कार करून घरच्या दिशेने निघालो.